शब्दाला पक्का राहणारा माणूस आहे। वसमत विधानसभा मतदारसंघातून मतदारांनी आमदार राजूभैया नवघरे यांना भरघोस मतांनी निवडून दिलंय, परंतु पहिल्या 2.5 वर्षांच्या टर्ममध्ये त्यांना मंत्रिमंडळात घेता आले नाही। पुढील 2.5 वर्षांच्या काळात नवीन आमदारांना मंत्रिपदाची संधी देणार आहे। यात वसमतचे लाडके लोकप्रिय धडाडीचे कार्यक्षम आमदार राजूभैया नवघरे यांनाही मंत्रिपदाची संधी मिळेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांनी व्यासपीठावरून करताच प्रसाद मंगल कार्यालयातील जमलेल्या हजारो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात आणि घोषणेचं स्वागत केलं। वसमत विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, हा शब्द मी तुम्हाला मतदारांना दिला होता, त्या शब्दाचं मी पालन केलंय। आमदार राजूभैया नवघरे यांनी सुचविलेल्या सर्व विकास कामांचे मी भरघोस निधी दिला, असंही नामदार अजितदादा पवार यांनी सांगितलंय। यावेळी विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडला। निधी मंजूर केला तरी अल्पसंख्याक समाजासाठी शालिकाना लागतो। आताच आम्ही 29 अल्पसंख्याक समाजाच्या जोड्यांचा शुभविवाह करून आम्ही आलो। मागच्या 28 केलेले होते, त्यामध्ये देखील आमच्या राजूचा सियाचा वाटा आहे। इतर पण माझ्या मुस्लिम बांधवांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं, तेही काम त्यांनी केलं। म्हणजे मला त्याने सांगितलं आपल्या इतर समाजाची पण जवळपास 500 लोकांची वधूवरांची लग्न कार्य त्याच्यामध्ये त्यांनी सार्वजनिक ती पण पार पाडली। पुरंदर तालुका वसमत येथे शासकीय गोदामाच्या करता 7 कोटी रुपये त्यांनी मंजूर केले, ते काम पण त्यांनी पूर्ण करून घेतलं। आणि आज वसमत शहराच्या करता रस्त्यांच्या करता 92 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मंजूर करून घेतला। अनेक कामं प्रगती पथावर आहे। तुम्ही 5 वर्षाच्या करता निवडून दिलं, हे महायुतीचं सरकार 5 वर्षाच्या करता आहे। माझ्याकडे अर्थ नियोजन, एक्साईज आणि अन्न नागरी पुरवठा ही महत्त्वाची खाती आहे। आणि त्याच्यामुळं कृषी खातं आपल्या माणिकराव कोकाटेकडे, सरकार खातं आपल्या बाबासाहेब पाटलांच्याकडे आहे, इतर महिला बाल विकास खातं आपल्या अतिथी तटकरेकडे आहे, वैद्यकीय शिक्षण खातं आपल्या हसन मुश्रीफ साहेबांच्याकडे आहे। अशी अनेक महत्त्वाची खाती, क्रीडा, युवक कल्याण आणि अल्पसंख्याक अवकाश हे खातं आपल्या दत्तामाई भरणेकडे आहे। त्याच्यामध्ये फूड अँड ड्रग हे महत्त्वाचं खातं आपल्या नरेंद्र जेवारकडे आहे। आणि आपल्या त्याच्यामध्ये इंद्रनील नाही, त्याच्याकडे पण खूप महत्त्वाची राज्यमंत्री पदाची खाती आहे। आणि त्याच्यामुळं जे काही राजीचा प्रयत्न आहे की आपल्या इथं 30-54, 50-54चा पैसा आला पाहिजे। अंबा, टोकादेवी, कुरुंदा, गिरगाव, मालेगाव या रस्त्यासाठी त्यानं 4 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला। वसमत, नगरगाव, जवळा बाजार हा महत्त्वपूर्ण 10 ते 15 गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी 21 कोटी रुपयाचा निधी त्यानं त्या ठिकाणी मंजूर करून घेतला। इथल्या शिरड, शहापूर येथे आदिवासी समाजाच्या मुलामुलींच्या करता 32 कोटी रुपये आणि वसमत मतदारसंघातील तांडा वस्त्यांच्या विकासाकरता 3 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला। सामाजिक न्याय विभागातून ग्रामीण भागातील प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।